तुमच्या एक लक्षात येतं का, जर पराठा खायचं म्हटलं तरी लगेच नजरेसमोर काय येतो, मस्त वरतून असं खरपूस लोणी किंवा तूप बटर लावलेला आणि आतून भरपूर अशी भाजी, तीही अतिशय रुचकर. तर मग ती भाजी रुचकर होण्यासाठी काय करायचं, इथे मी तुम्हाला आज एक छोटीशी अशी वेगळी पद्धत दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात. हे बघा, भरपूर असं सारण भरलेला हा बटाट्याचा पराठा अगदी सोप्या पद्धतीने इथे दाखवला आहे. तर एका खलबत्त्यामध्ये 2-4 मिरे घ्या, थोडीशी बडीशोप घ्या, थोडेसे धणे घ्या आणि ते थोडेसे कुटून बाजूला ठेवा. तर हे बघा, अशा पद्धतीने थोडेसे असे जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही. आता त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण तव्यावर टाकायचं आहे, म्हणून मी ते दाखवलं. थोडंसं तीळ, बडीशोप आणि जिरे ते व्यवस्थित परतून घ्या. त्या अगोदर बारीक ठेचलेला किंवा बारीक केलेला लसूण ठेचून घ्या. जास्त तेलही नका टाकू तव्यावर. आणि असा कांदाही व्यवस्थित परतून घ्या. आता इथे तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल तर थोडीशी ती जास्तच बारीक दळावी लागेल. हे बघा, हिंगही टाकलं, थोडंसं आल्याचा किस टाकला आणि हा किसलेला बटाटा बरं का, तो व्यवस्थित बारीक करून घ्या. आता लाल तिखट, हळद आणि आठवणीने हा मॅजिक मसाला टाकलेला आहे मी. मस्त अशी चव येते बरं का. पण त्या अगोदर ते मिरे वगैरे ते सर्व टाका, तेव्हा तो तुमचा पराठा छान लागेल. हे बघा, जास्त वेळ न घालवता अगदी थोडंसं असं मिक्स करून घेतलं, परतून घेतलं, चवेपुरतं मीठ टाकलं, थोडीशी त्यात कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर, आवडीनुसार तुम्ही थोडीशी पुदिन्याची पानंही टाकू शकता. आता मी इथे लाटताना दाखवलेलं नाही, कारण नेहमीचंच ती रेसिपी असते उगाच वेळ घालवायचं. पण हे आहे की पिठाचा गोळा छोटा घेतला आहे आणि भाजी जास्त घेतलेली आहे. तर मस्त तव्यावर, साधा लोखंडाचा तवा आहे बरं का, तव्यावर दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप किंवा बटर किंवा लोणी टाकून मस्त असा भाजून घ्या. पण तुम्हाला मी सांगते, भरपूर भाजी घालायची आणि मस्त चवीने जर खायचं असेल, ताव मारायचा असेल तर अशा पद्धतीने भाजी बनवा. बघा किती छान असा हा पराठा दिसत आहे. मस्त असा वास सुटलेला आहे त्यातील मसाल्यामुळे. तर नक्की एकदा बनवा. म्हणजे असं समजा की जेवणाला जरी तुम्ही बनवले ना, तर तुम्हाला दुसरा स्वयंपाक करायची गरज नाही. इतकी छान ही रेसिपी इथे मी दाखवलेली आहे. तेव्हा मैत्रिणींना रोज असे छोटे व्हिडिओ असतात फेसबुकवर, यूट्यूबवर आणि शॉर्टमध्ये पण फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामवर असतात. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा. बाय.